नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला ना 4 टक्सची अस्तरवरती कटिंग करून दाखवणार आहे, ती पण 36 इंच छातीच्या मापाची। व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका, तेव्हा तुम्हाला समजेल आणि खूप छान अशी फिटिंग बसते। अस्तर घेतलेले अस्तर आपल्याला डबल करून घ्यायचे, म्हणजे सगळे पार्ट आपले 2-2 निघतात। बंद बाजू आपल्या बाजूला आली पाहिजे, बघू शकता। पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा असतो। हे बघा, आता आपल्याला सर्वात पहिले उंची घ्यायची। आता जी उंची तुमची असेल 12, 13, 14, 15, 16, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं। माझी इथे उंची आहे तयार 14 इंच, 1 इंच प्लस केलं, 15 इंचाला मी मार्किंग केली। आता इथे बघा, ते मार्किंग केली ना, तिथे मी लाईन पुढे घेतली। गळा रुंदी मी फक्त 1.5 इंच घेणार आहे, कारण का पाठीमागचा गळा 9.5 इंच आहे। शोल्डर पट्टी मी पुढे 3 इंच घेणार आहे, तयार होणार आहे ती 2.5 इंचाची। हे बघा, म्हणजे आपलं शोल्डर 4.5 इंच झालेलं आहे। आता त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आपल्याला फक्त 5 इंच। मी पुढे तुम्हाला मोजून पण दाखवेल आणि बघू शकता। आता आपल्याला छातीची घडी घ्यायची आहे। 36 इंचाचा चौथा भाग येतो 9 इंच, तर 9 इंचाला मार्किंग करायची, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच। हे बघा, आता त्याच्यानंतर आहे ना, आपल्याला कमरेची मार्किंग करायची आहे। आता कंबर आहे 30 इंच, 30 इंचाचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 7.5 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आपल्याला 1 इंच लागतं, म्हणून मार्जिन लागतं, ते पण घ्यायचं 1 इंच। आणि त्याच्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच। आणि जी मार्जिनची लाईन आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे, आणि फिटिंगची लाईन आहे ती पण आपल्याला पट्टीने जोडून घ्यायची आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना, मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आता इथे बघा, फिटिंग आहे ना, तिथून आपल्याला शोल्डरची ही मुंड्याची लाईन जोडलेली आहे ना, तिथपर्यंत टेप ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आणि त्याचं निम्म करायचं। हे बघा, आता याचं पण आपल्याला निम्म करायचं। आता हे ना 2 इंच किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर त्याचं पण निम्म करायचं। 2 पेक्षा कमी असेल तर फक्त तुम्ही 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करायची, पण माझं 2 इंचापेक्षा अगदी 1-2 लाईन जास्त आहे, म्हणून मी याचं पण निम्म करून घेतलं आणि तिथे पॉईंट घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला शोल्डरला जोडायची आहे पट्टीने, बघू शकता। आणि त्याच्यानंतर आता पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला 1/2 इंचानी। आपण ही लाईन मारलेली आहे, तिथून आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे। आणि पुढची जी लाईन आहे तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूला 1/2 इंच घ्यायचं आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी। आता आपल्याला इथे मुंड्याचा आकार घ्यायचा आहे। पुढच्या मुंड्याचा आकार घेताना आपल्याला जी आपण पहिली लाईन ओढलेली आहे मुंड्याची, त्यालाच आपल्याला जोडायची आहे। आणि पाठीमागच्या पण मुंड्याचा आकार घेताना आपल्याला पहिल्याच लाईनीला जोडायचे, बघू शकता। ह्या पद्धतीने मी जोडलेलं आहे तसंच। आता त्याच्यानंतर काखेमध्ये झोळ येतो, चुन्या पडतात, घड्या पडतात, इथून आपल्याला खालच्या साईडला 1/2 इंच उतरायचं आहे, म्हणजे तो कपडा तिथला कट करायचा असतो। चला, त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला मी मोजून दाखवते मुंडा। आता माझा मुंडा आहे 8 इंच, म्हणजे एक साईडचा। शोल्डरमध्ये 1/2 इंच जातं, त्याच्यामुळे ते वरती मी तिथे मार्किंग केली, ते सोडून दिलं आणि पाठीमागचाच मुंडा आपल्याला मोजायचा। बघू शकता, ह्या पद्धतीने टेप आपल्याला असा गोल गोल फिरवायचा आणि फिटिंगपर्यंत मोजायचं। एकदम परफेक्ट असं 8 इंच भरलेलं आहे, बघू शकता। आता गळ्याची मार्किंग करून घ्यायची। पाठीमागचा गळा माझा आहे 9.5 इंच, त्याच्यामुळे इथे बघा मी 9.5 इंचाला मार्किंग करणार आहे। समोरच्या बाजूला मी गळा रुंदी थोडीशी ब्रॉड घेणार आहे, म्हणजे 3 इंच मी घेणार आहे खालच्या साईडला। आणि आपल्याला आता ही लाईन ओढून घ्यायची, बॉक्स बनवून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। आणि आता तुम्हाला गळ्याचा आकार देता येत नसेल तर काय करायचं, इथून आपल्याला टेपने 1/2 इंच घ्यायचं या पद्धतीने, आणि आपल्याला इथून गळ्याचा आकार गोल द्यायचा। आता मी गोलच गळा घेणार आहे या पद्धतीने, बघू शकता।
चला आता त्याच्यानंतर इथे पण आहे ना, आपण जेव्हा ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस इथे थोडासा कोपरा असा फिटिंगच्या तिथे खाली येतो किंवा खाली दिसतो, तो दिसू नये म्हणून आपल्याला इथे अर्धा ते पाऊण इंच कट करायचं असतं. आता टक्स घेतलेला आहे मी 4.5 इंचाचा. टक्सपर्यंत आपल्याला ही लाईन जोडून घ्यायची, म्हणजे टक्सच्या पुढेच आपल्याला हा कपडा कट करायचा आहे, पण मी तो नंतर पुढे कट करणार आहे. आता जशी आपण मार्किंग केली तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पाठीमागचा मुंडा पहिले कट करायचा आहे, बघू शकता. चला आपल्याला आता पुढचा भाग कट करायचा आहे. आता इथे अस्तर बघा फोल्डेड, म्हणजे फोल्डेड बाजू नसली तरी चालेल. आपल्याला सर्वात पहिले हुक लूकसाठी अर्धा इंच कपडा लागतो, तर लाईन मारून घेतली आहे. आता पाठीमागचा भाग आहे ना, तो आपल्याला जी लाईन मारली त्याच्या पुढे ठेवायचा आहे या पद्धतीने, आणि आपल्याला जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची, बघू शकता. हा कपडा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला चेक करून बघायचं आहे, लगेच आपल्याला कट करायचं नाही. आता इथून आपण किती घेतलं तर शोल्डर 4.5 इंच, तर हे 4.5 इंच बघा कुठे आलेलं आहे, पाव इंचाचा फरक पडलेला आहे, बघू शकता. आणि मुंडा आपण 5 इंच घेतलेला आहे. लाईन मारून घ्यायची आहे, असं चेक करून घ्यायचं. आता त्याच्यानंतर आपल्याला इथून पाऊण इंच घ्यायचं आहे, म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने, म्हणजे थोडा जरी कपडा आपल्याकडनं जास्त झाला ना, ब्लाऊज आपलं बिघडतं, बघू शकता. चला आता त्याच्यानंतर आता पुढचा गळा घेणार आहे मी 6.5 इंच. इथे 6.5 इंचाला मी मार्किंग करते, आणि समोरच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी ठेवायची आहे. हे बघा इथे मी 2.5 इंचाला मार्किंग केली आणि हा बॉक्स बनवून घेतला. इथे पण मी पुढचा गळा गोलच घेणार आहे. तुम्ही दुसरा कोणताही गळा घेऊ शकता. 4 टक्सला, प्रिन्सेस कटला कोणताही गळा चालतो. चल आता त्याच्यानंतर आता ही लाईन आहे ना मारलेली, तिथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे दोन्ही साईडला, आणि पट्टीने आपल्याला आखून घ्यायचं आहे, बघू शकता. आता हुक लूकच्या बाजूला आपल्याला पाऊण इंच किंवा 1 इंच वरती यायचं आहे. इथून आपल्याला 3 इंच किंवा 3.5 इंच घ्यायचं आहे, आणि इथून आपल्याला हा आकार घ्यायचा आहे, म्हणजे योगपट्टीचा, बघू शकता. आता आपल्याला इथे बघा क्रॉस पट्टीसाठी कपडा लागतो शिवायला, तर मग मी लगेच इथे बघा पाऊण इंचानी खालच्या साईडला कपडा वाढवून घेणार आहे, म्हणजे आपल्याला वाढवायची गरज नाही, बघा. चला आता त्याच्यानंतर उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. आता छातीचा चौथा भाग घ्यायचा 9 इंच, आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं, म्हणजे किती झालं 10.5 इंच. तुमचा छातीचा भाग कोणताही असू द्या, छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचं. 1 इंच प्लस करता, पण शिलाईमध्ये वरती शोल्डरमध्ये जातं म्हणून तिथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं असतं. आणि त्याच्यावरती आपल्याला इथे बघा ही सरळ लाईन मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आता त्याच्यानंतर आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे. आता आडवा टक्स किती घ्यायचा, तर तो घ्यायचा तुमची छातीनुसार घ्यायचा असतो. आता माझी 36 इंच छाती, म्हणजे 3 इंच मध्ये पॉईंट द्यायचा आणि 6, तर आपल्याला इथे घ्यायचा आहे आडवा टक्स 4.5 इंचाचा, बघू शकता. वरती तिथे 4.5 घेतलं, खालच्या लाईनीवर 4.5 घ्यायचं, आणि ही लाईन आपल्याला मारून घ्यायची. आता इथून आपल्याला हे बघा इकडे या साईडला 1.5 इंच घ्यायचं त्या लाईनीवरती, तिथून पण आपल्याला तिकडच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं, बघू शकता ह्या पद्धतीने. कमी तुमची साईज असेल तर तुम्ही 1.25 इंच घेऊ शकता, आणि आपल्याला परत इथून पण वरती ना 1.5 ते 1.25 इंच घ्यायचं आहे वरचा टक्स, ह्या पद्धतीने. आता आपल्याला इथे बघा खालच्या साईडचा आपल्याला टक्स घ्यायचा, तर इथे मी 1.25 इंच घेतलं एक साईडला, दुसऱ्या साईडलाही 1.25 इंच घेतलं, आणि इथे हा टक्स जोडून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला कपडा लागतो, तर मी पुढे इकडे आता वाढवून घेणार आहे. आपल्याला 1.5 इंच कपडा लागेल, तर मी 2 इंच घेतलेला आहे, बघू शकता. म्हणजे थोडा जास्तच घ्यायचा, कमी नको पडायला. त्याच्यानंतर आता हे 3 जे टक्स असताना ते फक्त 1.5 इंचाची असतात. फक्त आपला खालचा टक्स असतो ना, तो फक्त आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा असतो. आता इथे बघा लाईन मारलेली आहे सरळ, तिथून आपल्याला 1 इंच खाली यायचं, थोडासा खाली घ्यायचा तो टक्स, आणि हा पण 1.5 इंचानीच
घ्यायचं आहे. इथून आपल्याला वरती मुंड्यामध्ये जोडायचं आणि हा पण टक्स आपल्याला 1/2 इंचाचा घ्यायचा. आता इथे आपल्याला 1/2 इंच कपडा लागला म्हणजे दोन्ही साईडला इथं, आणि तो आपण आता अर्धा इंच कपडा पुढे वाढवून घेऊ, कारण का कमी नाही पडला पाहिजे. आणि तो अर्धा इंचाचा कपडा खालच्या 2 इंचाला जोडून घ्यायचा आहे, म्हणजे लाईन मारून घ्यायची हे पद्धतीने. चला, त्याच्यानंतर आता आपल्याला आता काय करायचं आहे, कट करून घ्यायचं. हे बघा, खालच्या साईडला आपण योकपट्टी पण वाढवून घेतलेली, आपल्याला अजिबात ती वाढवायची आता गरज नाही. तुम्हाला शिलाईमध्ये जास्त लागत असेल तर थोडंसं 1 इंच वाढवू शकता. हे बघा, क्रॉसपट्टी माझी कट झालेली आहे. आता आपण हा पुढचा आकार आहे ना तो कट करून घेऊ. आता इथे पण आहे ना आपण पुढचा मुंड्याचा आकार आहे तिथून कट करायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे 4 टक्स ब्लाऊज शिवण्याची, कटिंग करण्याची. आता इथे मी गळा पण कट करून घेतलेला आहे, लगेच बघू शकता. चला, इथे बघा कटिंग झालेली आहे. आता त्याच्यानंतर हे बघा, हा झाला पाठीमागचा भाग, हा झाला पुढचा भाग आणि ही झाली क्रॉस पट्टी. स्लीव्ज मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला, धन्यवाद.